नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या इंग्लिश ऑनलाईन कोर्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण PWD एक्झाम 6 ऑगस्ट 2022 रोजी जो पेपर 4 वाजेच्या शिफ्टमध्ये झालेला होता त्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. ॲनालिसिस करताना आपण सर्व प्रश्न इंग्रजीचे प्रश्न घेणार आहोत. हे सर्व प्रश्न TCS पॅटर्ननुसार आपल्याला विचारलेले आहेत. त्यामुळे कोणकोणते प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं आपण उत्तरही पाहूया आणि व्यवस्थित ॲनालिसिस देखील करूया. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. हा एक टिपिकल क्वेश्चन आहे. याला जरी आपण TCS पॅटर्न नाही म्हटलं तरी चालेल, कारण हा एक टिपिकल क्वेश्चन आहे की जो फिल इन द ब्लँक या प्रकारावर आहे आणि या प्रकारचे प्रश्न यापूर्वी देखील आपल्याला विविध सरळ सेवा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहे. प्रश्न काय आहे बघा, अ फ्यू फ्रेंड्स ब्लँक टू हेल्प मी. अ फ्यू फ्रेंड्स, इथूनच आपल्याला कळतं की या ठिकाणी बघा अ फ्यू फ्रेंड्स म्हटलेलं आहे, काही मित्र. अ फ्यू फ्रेंड्स म्हणजे काय, काही मित्र. अ फ्यू फ्रेंड्स म्हणजे काही मित्र. आता इथे मित्र जे आहेत त्या मित्रांची संख्या एकापेक्षा जास्त आहेत, कारण इथे काय म्हटलेलं आहे, फ्रेंड्स. आणि फ्रेंड्स असल्याने इथे आपल्याला ब्लँकमध्ये एक इंडिकेशन मिळतंय की इथे येणारा व्हर्ब हा प्लुरल व्हर्ब असेल, अनेकवचनी क्रियापद असेल. मग आपण पाहू शकतो हॅव अनेकवचनी क्रियापद आहे, आर अनेकवचनी क्रियापद आहे, हॅव देखील अनेकवचनी क्रियापद आहे आणि ऑफर देखील अनेकवचनी क्रियापद आहे. मग चारही ऑप्शन्स जर या ठिकाणी अनेकवचनी आहे तर आता आपल्याला चेक करावा लागेल की त्याचा पुढचा शब्द जो आहे तो नेमका काय आहे. आता इथे बघा हॅव नंतर ऑफर्ड हा शब्द लिहिलेला आहे की जो व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे. आपण असं म्हणू शकतो, अ फ्यू फ्रेंड्स हॅव ऑफर्ड टू हेल्प मी. अ फ्यू फ्रेंड्स हॅव ऑफर्ड टू हेल्प मी. हे सेंटेन्स अगदी बरोबर होणार. म्हणून आपण म्हणू शकतो की पहिलं जे ऑप्शन आहे हे करेक्ट ऑप्शन आहे. आता सेकंड ऑप्शन बघा, आर जरी बरोबर असला तरी याच्यानंतर ऑफर्ड हा V3 आहे आणि जनरली आर नंतर V3 केव्हा येतो, जेव्हा वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जाणार आहे. आर नंतर V3 केव्हा येणार, जेव्हा वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जाणार. परंतु हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं नसून हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे आणि वाक्य जर ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे तर आर प्लस V3 घेता येणार नाही. म्हणून ऑप्शन 2 या ठिकाणी एलिमिनेट होणार, हे आपलं उत्तर होणार नाही. तिसरं ऑप्शन बघा, इथे हॅव तर लिहिलेलं आहे परंतु हॅव नंतर V1 वापरलेला आहे. कधीच 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 हॅव नंतर V1 चा वापर होत नाही आणि म्हणून हा ऑफर V1 या ठिकाणी चुकीचा होईल. ऑप्शन 3 कॅन्सल होईल. आणि त्यानंतर अ फ्यू फ्रेंड्स ऑफर टू हेल्प मी. बघा ऑफर आपण म्हणू शकतो, परंतु ही जर क्रिया नित्यनेमाची असेल तर आपण म्हणू शकतो, परंतु ही क्रिया नेहमीची नाही, म्हणून आपण या ठिकाणी चौथा ऑप्शन जे आहे ते कॅन्सल करणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपल्यासमोर फक्त एकच पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. सो अ फ्यू फ्रेंड्स हॅव ऑफर्ड टू हेल्प मी. काही मित्रांनी मला मदत देण्याची ऑफर दिली. तर अशा पद्धतीने पहिला प्रश्न अत्यंत सोपा आणि इझी क्वेश्चन आहे. या प्रश्नाचं सर्वांना उत्तर जमलं असेल. आता पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. व्होकॅब्युलरीवर विचारलेला हा प्रश्न आहे, जिथे विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे. ऑफ द गिवन वर्ड अँड द गिवन वर्ड इज थ्राइव्ह. हा शब्द काय आहे, थ्राइव्ह. थ्राइव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो, भरभराट होणे. थ्राइव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो, भरभराट होणे किंवा समृद्ध होणे, किंवा काय होतो, समृद्ध होणे. भरभराट होणे किंवा समृद्ध होणे हा थ्राइव्ह या शब्दाचा काय आहे, अर्थ आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, अँटोनिम विचारलेला आहे. म्हणजे भरभराट होणे किंवा समृद्ध होणे याच्या उलट अर्थाचा, याचा अपोजिट जो शब्द असेल तो आपल्याला शोधायचा आहे. जर आपण पहिला शब्द पाहिला तर पहिला शब्द आहे फ्लरिश. आणि फ्लरिशचा अर्थ जवळपास सर्वांनाच माहिती असेल की फ्लरिशचा अर्थ देखील काय होतो, भरभराट होणे किंवा समृद्ध होणे. फ्लरिश होणे म्हणजे काय, त्याची समृद्धी होत आहे, त्याची भरभराट होत आहे, त्याची प्रॉस्पेरिटी होत आहे किंवा प्रॉस्पर होत आहे. परंतु हा समानार्थी शब्द मानला जाईल. जरी आपण थ्राइव्हचा अर्थ भरभराट घेतला तरी फ्लरिशचा अर्थ देखील भरभराट होणे किंवा समृद्ध होणे असाच आहे आणि हा एक सिनॉनिम होईल, समान अर्थाचा शब्द होईल. आपल्याला काय विचारलेलं आहे, अँटोनिम, म्हणजे हा आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय या शब्दाचा अर्थ होतो नष्ट करणे. जे काही आपण बनवलेलं आहे ते नष्ट करणे. सो डिस्ट्रॉय देखील आपलं याचं अँटोनिम होऊ शकतं, पण तरी देखील आपल्याला पुढचे ऑप्शन्स चेक करायचे आहे. पुढचं ऑप्शन आहे डिक्लाइन. आता बघा ऑप्शन 3 मध्ये डिक्लाइन म्हटलेलं आहे आणि डिक्लाइनचा अर्थ होतो अधोगती होणे. एखाद्या व्यक्तीची डिक्लाइन होत आहे म्हणजे त्याची काय होत आहे, अधोगती होत आहे. त्याची प्रगती होत नाहीये, त्याची अधोगती होत आहे. सो अधोगती होणे म्हणजेच काय, डिक्लाइन होणे.
आणि डिस्ट्रॉय आणि डिक्लाइन या दोन्हीमध्ये जर आपण प्रॉपर पाहिलं की भरभराट होण्याचा विरुद्धार्थ शब्द कोणता आहे, तर डिस्ट्रॉय पेक्षा आपल्याला जास्त जवळचा शब्द कोणता वाटणार आहे, डिक्लाइन वाटणार आहे. म्हणून इथे बघा अप्रोप्रिएट म्हटलेलं आहे की अप्रोप्रिएट अँटोनिम कोणता, तर अप्रोप्रिएट अँटोनिम कोणता होईल, डिक्लाइन होईल. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन, करेक्ट उत्तर काय होणार, 3 होणार. आता इथे बघा प्रॉस्पर म्हटलेलं आहे. प्रॉस्परचा अर्थ देखील काय होतो, भरभराट होणे. प्रॉस्परचा अर्थ देखील काय होतो, भरभराट होणे. म्हणजे हा काय आहे, सिनोनिम आहे. आता या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलेला आहे थ्राईव्ह आणि त्याचा विचारलेला आहे अँटोनिम. अँटोनिम काय मिळाला आपल्याला, डिक्लाइन. थ्राईव्ह या शब्दाचा अर्थ होतो भरभराट होणे किंवा समृद्ध होणे, तर डिक्लाइन या शब्दाचा अर्थ होतो अधोगती होणे किंवा प्रगती न होणे. मग आता इथे जर आपण पाहिलं तर अशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला पुढे देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो. फक्त स्वरूप चेंज होईल की जिथे तुम्हाला थ्राईव्ह हा शब्द दिला जाईल आणि अँटोनिमच्या ऐवजी तुम्हाला सिनोनिम विचारला जाईल. आणि सिनोनिम मध्ये 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला फ्लरिशही दिलं जाऊ शकतं किंवा एक ऑप्शन फ्लरिश जर दिलं नाही तर प्रॉस्पर देखील दिलं जाऊ शकतं. म्हणजे हा शब्द कायमच आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कारण आगामी काळात जे प्रश्न विचारले जातील ते अशाच प्रकारे थोडासा टाईप चेंज करून किंवा थोडं उलट सुलट करून आपल्याला प्रश्न विचारला. जिथे अँटोनिम विचारलेले आहे तिथे पुढे आपल्याला सिनोनिम विचारला जाऊ शकतो. जर सिनोनिम विचारलेला असेल तर पुढे भविष्यात त्याच प्रश्नावर त्याच शब्दाचा अँटोनिम देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समध्ये आलेले प्रश्न असतात किंवा मागच्या काही काळामध्ये जे काही प्रश्नपत्रिका किंवा एक्झाम्स झालेले असतात त्यामध्ये जे काही सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स आणि त्याचे जे काही ऑप्शन्स असतात हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचे, जेणेकरून तेच वारंवार रिपीट होतात ना आपल्याला सरळ सेवांच्या परीक्षांमध्ये किंवा MPSCच्या परीक्षांमध्ये रिपीट होतात ना दिसत असतात. तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन 3. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. आता पुन्हा एकदा एक अप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला यूज करायला सांगितलेलं आहे टू फिल इन द ब्लँक. आणि सेंटेन्स आहे ही इज ब्लँक दॅन हिज कझिन. इथे 2 व्यक्तींमध्ये तुलना केलेली आहे. बघा एक व्यक्ती आहे ही आणि एक व्यक्ती आहे हिज कझिन. एक व्यक्ती आहे ही, एक व्यक्ती असेल ही आणि एक आहे त्याचा कझन. मग तो मेलही असू शकतो किंवा ती फिमेलही असू शकते. आता बघा तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्याच्या कझनपेक्षा जास्त काहीतरी आहे. दॅन आहे म्हणजे या ठिकाणी कंपॅरिझन आहे, या ठिकाणी तुलना आहे. जर दॅन असेल, कंपॅरिझन असेल तर आपल्याला कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करावा लागतो. तर आपल्याला कशाचा वापर करावा लागणार, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा. ऑप्शनमध्ये शोधा कोणती सेंटेन्समध्ये कोणत्या ऑप्शनमध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. बघा पहिलं ऑप्शन जर आपण पाहिलं तर क्लेवर हा शब्द आहे की ज्याला ER लावल्यानंतर क्लेवरर हा शब्द काय बनणार आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री बनणार आहे. म्हणजे पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर होईल. ही इज क्लेवरर देन हिज कझन. ही इज क्लेवरर देन हिज कझन. तो त्याच्या कझनपेक्षा हुशार आहे, निपुण आहे, निष्णात आहे. आता बघा इथे मोर आणि क्लेवरर म्हटलेलं आहे. क्लेवरलाच मुळात ER लावून कंपॅरेटिव्ह डिग्री केली जाते, तर त्याच्या आधी मोर किंवा मोस्टचा वापर करणं चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन 2 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर होणार नाही. त्यानंतर आपण जर वापर केला क्लेवरेस्टचा तर क्लेवरेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे की सर्वांपेक्षा जो क्लेवर असेल त्याच्यासाठी आपण क्लेवरेस्ट वापरतो. परंतु इथे 2 व्यक्तींची तुलना आहे, तुलना करण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्री क्लेवरेस्टचा वापर होणार नाही. या ठिकाणी क्लेवररच बरोबर असेल, म्हणून क्लेवरेस्ट चुकीचं आहे. आणि क्लेवर हे फक्त एका व्यक्तीसाठी किंवा अनेक व्यक्तींसाठी तो व्यक्ती चांगला आहे या अर्थाने, तो व्यक्ती हुशार आहे या अर्थाने वापरलं जाणार. परंतु इथे 2 व्यक्तींची तुलना आहे आणि जर तुलना असेल, सॉरी या ठिकाणी जर तुलना असेल तर हे सर्वांनाच माहिती असलं पाहिजे की आपण कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करत असतो. सो कॉम्पॅरेटिव्ह डिग्री ऑप्शन 1 मध्ये आहे. क्लेवर आपलं उत्तर होणार नाही. सो ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. यानंतर बघा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट. पुन्हा एकदा मोस्ट अप्रोप्रिएट विचारलेला आहे. मिनिंग ऑफ द गिवन इडियम. इडियम म्हणजे काय, वाक्प्रचार. इडियम म्हणजे काय, वाक्प्रचार. सो या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. शब्द आहे, वाक्प्रचार आहे फॉल प्रे टू. फॉल प्रे टू हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे. फॉल प्रे टू या शब्दाचा, या वाक्प्रचाराचा अर्थ होतो बळी पडणे. याचा अर्थ होतो बळी पडणे. एखादा व्यक्ती जेव्हा बळी पडतो त्याला आपण काय म्हणतो, फॉल प्रे टू, किंवा याला आपण सकम असं देखील म्हणत असतो. SUCCUMB, सकम हा व्हर्ब आहे.
हे क्रियापद आहे ज्याचा अर्थ होतो बळी पडणे आणि हे जे वापरलं जातं हे एक इडियम म्हणून वाक्प्रचार म्हणून वापरलं जातं. सो बघा, नील डाऊन इन प्रेयर, प्रार्थना करण्यासाठी गुडघ्यावर बसणे याला आपण फॉल प्रे टू म्हणत नाही. सो ऑप्शन 1 कॅन्सल. त्यानंतर आहे बिकम अ व्हिक्टिम ऑफ. बिकम म्हणजे बनणे, होणे. अ व्हिक्टिम म्हणजे बळी, कशाचा तरी बळी बनणे, कशाचा तरी बळी पडणे. बघा, बळी पडणे, सकम आणि फॉल प्रे टू म्हणजे बिकम अ व्हिक्टिम ऑफ. सो ऑप्शन 2 या ठिकाणी आपल्याला फॉल प्रे टूचं करेक्ट एक्सप्लेनेशन मिळतंय, म्हणून ऑप्शन 2 या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. पुढे बघा, सिंक इन शेम, शर्म से डूब जाना. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. फील इन्सल्टेड, अपमानित झाल्यासारखं फील करणे, हे देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. सो करेक्ट ऑप्शन आहे बिकम अ विक्टिम ऑफ. त्यालाच आपण फॉल प्रे टू हा वाक्प्रचार इडियम वापरतो आणि यासाठी जर आपल्याला व्हर्ब वापरायचा असेल तर त्यासाठी व्हर्ब आहे सकम. 3ही शब्द लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे, सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. एक पॅराग्राफ आहे, त्या पॅराग्राफचे सेंटेन्सेस जे आहेत ते जम्बल्ड ऑर्डरमध्ये दिलेले आहेत, म्हणजे त्यांचा क्रम चुकवलेला आहे. अरेंज द सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर. आपल्याला हे जे सेंटेन्सेस आहेत यांना एका योग्य क्रमामध्ये अरेंज करायचं आहे टू फॉर्म अ मिनिंगफुल कोहरंट पॅराग्राफ, की जेणेकरून या सेंटेन्सेसला करेक्ट ऑर्डरमध्ये अरेंज केल्यानंतर त्याचा एक मिनिंगफुल कोहरंट पॅराग्राफ जो आहे तो बनणार. पहिलं सेंटेन्स बघा, दिस इज सो बिकॉज बोथ हर पॅरेंट्स. आता इथे बघा, पहिलं सेंटेन्स दिस इज सो बिकॉज असं म्हटलेलं आहे. दिस इज सो बिकॉज म्हणजे काहीतरी घडण्याचं कारण या ठिकाणी सांगितलं जात आहे, परंतु काय घडलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे काहीतरी घडलेलं आहे आणि त्या घडल्यानंतर आपण असं म्हणतोय दिस इज सो बिकॉज, म्हणून सेंटेन्स ए आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. आता दुसरं सेंटेन्स बघा, आन्या इज कन्सर्न्ड अबाउट द हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल टू द मासेस इन अवर कंट्री. इथे बघा, एक व्यक्ती आहे आन्या, इज कन्सर्ड, ती चिंतित आहे, अबाउट द हेल्थ फॅसिलिटीज, ज्या आरोग्य सुविधा आहे त्या आरोग्य सुविधेबद्दल आन्या जी आहे ते चिंतित आहे. अवेलेबल, ज्या अवेलेबल आहे टू द मासेस, की त्या जनतेसाठी इन अवर कंट्री. म्हणजेच काय, की आपल्या देशामध्ये जनतेसाठी जे काही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहेत, आपल्या देशामध्ये जनतेसाठी ज्या काही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहे त्या सुविधेबद्दल आन्या जी मुलगी आहे किंवा आन्या जी महिला आहे ही कन्सर्न आहे, चिंतित आहे. सो बी सेंटेन्स आपण म्हणू शकतो की हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. आता बघा, सेंटेन्स बी कोणकोणत्या ठिकाणी पहिला आहे तर सेकंड सेंटेन्समध्ये बरोबर आहे आणि थर्ड सेंटेन्समध्ये बीने सुरुवात झालेली आहे. आता आपण बघूया की सेंटेन्स सी आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं का. टू अचीव हर गोल, तिचं गोल साध्य करण्यासाठी, तिचं ध्येय, गोल म्हणजे ध्येय आणि हर म्हणजे तिचं. आता जर आपण सीला पहिलं सेंटेन्स मांडलं तर हे हर कुणासाठी वापरले जातंय हे आपल्याला निश्चित करता येत नाहीये. जर आपण याला पहिलं सेंटेन्स मानलं आणि याच्यानंतर दुसरं असेल, तिसरं असेल, जर हे सेंटेन्स असेल तर तिथे आणण्यासाठी हर वापरलेला आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु सुरुवातीच्या सेंटेन्समध्येच जर डायरेक्टली आपण या ठिकाणी हर वापरलेला आहे तर हा हर कोण आहे, कोणासाठी वापरलेला आहे हे क्लिअरली सांगता येत नाहीये आणि म्हणून सेंटेन्स सी ने कधीच आपल्या वाक्याची सुरुवात होणार नाही. जर सेंटेन्स सी ने आपल्या वाक्याची सुरुवात होणार नाही तर पहिलं ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट होणार, हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा, इट इज देअर फॉर म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा कशाचं तरी कारण सांगितलेलं आहे की असं का आहे की त्याचं कारण सांगितलेलं आहे. सो कारण सांगणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही, म्हणजे डी ने सुरू होणारं देखील पहिलं सेंटेन्स होणार नाही. सो या ठिकाणी बघा DCBA, सो DCBA हे देखील आपलं बरोबर उत्तर होणार नाही. एक तर आपला क्रम असणार BDCA किंवा आपला क्रम असणार BADC. आता बघा, आपण बी सेंटेन्स रीड करूया आणि त्याला डी जो आहे तो डी जोडण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर बी सेंटेन्स पुन्हा रीड करून त्याला ए जोडण्याचा प्रयत्न करूया. जर डी व्यवस्थितरित्या जुळत असेल तर आपलं हे ऑप्शन करेक्ट असेल. ए व्यवस्थितरित्या जुळत असेल तर हे आपलं ऑप्शन करेक्ट असेल. डी आणि ए दोन्ही जुळत असेल तर पुन्हा एकदा आपल्याला तिसऱ्या सेंटेन्सकडे जावं लागेल आणि तिसऱ्या सेंटेन्स थ्रू आपल्याला चेक करावं लागेल की क्रम कोणता बरोबर आहे. मग आपण म्हणूया की पहिलं सेंटेन्स बी आहे, अन्या इज कन्सर्न्ड अबाउट द हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल टू द मासेस इन अवर कंट्री. आणि त्याच्यानंतर आपण म्हणूया की डी बरोबर आहे. इट इज देअर फॉर नॅचरल फॉर हर टू एस्पायर टू बी अ डॉक्टर. आता आपण जर या ठिकाणी पाहिलं की आन्या देशातील लोकांना, देशामधील जी जनता आहे त्या जनतेला जी हेल्थ फॅसिलिटी मिळते त्या हेल्थ फॅसिलिटीबद्दल आन्या कशी आहे, चिंतित आहे.
इट इज देअर फॉर. आता बघा इट इज देअर फॉर म्हटलेलं आहे की इट इज देअर फॉर नॅचरल फॉर हर टू एस्पायर टू बी अ डॉक्टर. आता आपण जर म्हटलं की त्याचं कारण आहे की तिला डॉक्टर बनायचं आहे, तिला डॉक्टर बनायचं आहे, त्याचं काय कारण आहे, सो इट इज देअर फॉर असं कारण म्हटलेलं आहे. चला ठीक आहे, आपण म्हणू शकतो की बी नंतर डी जे आहे ते होतंय समर्पक. मग आता आपण हे पण चेक करूया की बी नंतर ए समर्पक मिळतंय का. सो बघा, आन्या इज कन्सर्न्ड अबाउट द हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल टू द मासेस इन अवर कंट्री. आन्या देशातील जनतेला जे हेल्थ फॅसिलिटी मिळते त्याच्याबद्दल चिंतित आहे. दिस इज सो बिकॉज, असं का आहे, का ती चिंतित आहे. बोथ हर पॅरेंट्स, कारण तिचे दोन्ही पॅरेंट्स जे आहेत आर डॉक्टर्स, तिचे दोन्ही पॅरेंट्स डॉक्टर्स आहेत. हु ऑफर फ्री सर्व्हिसेस टू द पुअर. ती का चिंतित आहे, कारण बघा दिस इज सो बिकॉज बोथ हर पॅरेंट्स, तिचे दोन्ही पॅरेंट्स आई आणि वडील दोन्ही असतील, आर डॉक्टर्स, ते दोन्ही डॉक्टर्स आहेत. हु ऑफर, की जे ऑफर करतात फ्री सर्व्हिसेस टू द पुअर. डॉक्टर लोकांना फ्री सर्व्हिसेस देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. सो आपण म्हणू शकतो की चला बी नंतर डी ही बरोबर आहे, बी नंतर ए ही बरोबर आहे. तिसऱ्या सेंटेन्सला आपल्याला चेक करावं लागणार. त्यानंतर आहे सी. टू अचीव हर गोल शी इज स्टडिंग डिलिजंटली फॉर एंट्रन्स एक्झाम. आता बघा या ठिकाणी सेंटेन्स सी जर आपण बी नंतर ए घेतलं आणि बी नंतर डी घेतलं आणि त्यानंतर जर आपण सी घेतलं तर सेंटेन्स सी जी आहे हे समर्पक होताना दिसत नाहीये, कारण इथे लगेच येऊन गेलेलं आहे की तिचं गोल आहे डॉक्टर बनणे, आणि म्हणून बी डी सी हा क्रम आपल्यासाठी चुकीचा होताना दिसतोय. मग आता एकच क्रम बरोबर असेल, तो असणार बी ए डी सी. मग बघा, आन्या इज कन्सर्न अबाउट द हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल टू द मासेस इन अवर कंट्री. त्यानंतर ए आहे दिस इज सो बिकॉज बोथ हर पॅरेंट्स आर डॉक्टर्स हु ऑफर फ्री सर्व्हिसेस टू द पुअर. त्याच्यानंतर बघा डी आहे इट इज देअर फॉर नॅचरल फॉर हर टू एस्पायर टू बी अ डॉक्टर. ते दोन्ही पॅरेंट्स जे आहेत ते डॉक्टर्स आहेत आणि म्हणून तिच्यासाठी हे नॅचरल आहे की तिला देखील काय बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे. आणि त्यानंतर लास्टला आहे सी. टू अचीव हर गोल, हे डॉक्टर बनण्याचं तिचं जे गोल आहे हे ध्येय तिला साध्य करण्यासाठी शी इज स्टडिंग डिलिजंटली, खूप मेहनतीने ती अभ्यास करत आहे फॉर दी एंट्रन्स एक्झाम, आणि ती एंट्रन्स एक्झामची तयारी करत आहे, स्टडी करत आहे. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बी ए डी सी हेच आपलं करेक्ट सिक्वेन्स या ठिकाणी होताना दिसतंय. तर अशा पद्धतीने हे पॅराजंबलचे क्वेश्चन आहे. इथे आपल्याला फक्त पहिलं सेंटेन्स कोणतं आहे ते शोधायचं आहे. पहिलं सेंटेन्स शोधल्यानंतर 2 किंवा 1 ऑप्शन असं असेल की जे ऑटोमॅटिकली एलिमिनेट होणार. त्यानंतर राहिलेले जे काही ऑप्शन्स आहेत त्यातून आपल्याला एक पडताळा करून बघायचा आहे की राहिलेल्या 3 ऑप्शनमधनं कोणता पडताळा, कोणता सिक्वेन्स ऑप्शनमधनं बरोबर होऊ शकतो. ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही तुमच्या करेक्ट आन्सरपर्यंत पोहोचू शकतात. आता यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. सिनोनिम विचारलेला आहे, समानार्थी शब्द विचारलेला आहे. समानार्थी शब्द कशाचा आहे, एनहान्स. एनहान्स म्हणजे काय, दुरुस्त करणे. एनहान्स म्हणजे काय, दुरुस्त करणे किंवा सुधारणे. आता इथे बघा सिनोनिम कोणकोणते आहे. एनरिच. एनरिच या शब्दाचाही अर्थ होतो सुधारणा करणे, दुरुस्त करणे. ज्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजमधून त्याला चांगल्या स्टेजमध्ये आणणे. एंड्युअरचा अर्थ होतो सहन करणे. सहन करणे आणि दुरुस्त करणे यांचा काही संबंध नाही. एंड्युअर सहन करणे, टॉलरेट सहन करणे, एंड्युअर सहन करणे याचा काही संबंध नाही. एंटाईस. एंटाईस म्हणजे काय, भुरळ पाडणे, आकर्षित करणे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा भुरळ पाडली जाते त्याला वशमध्ये आणलं जातं, त्यासाठी एंटाईस हा शब्द वापरला जातो की ज्याचा दुरुस्त करणे, सुधारणा करण्याशी संबंध नाही. आणि एनकरेज म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा एनकरेज केलं जातं, मोटिवेट केलं जातं, इन्स्पायर केलं जातं त्याला आपण एनकरेज म्हणतो. त्याचाही एनहान्सशी काही संबंध नाही. सो एनहान्स इज इक्वल टू एनरिच असं आपण समजूया. एनहान्सचा जो अर्थ आहे तोच एनरिचचा अर्थ आहे. सो अगदी सोपा शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे ही टर्न अ डेफ एअर. आता हा एक वाक्प्रचार आहे, टर्न अ डेफ एअर. याला आपण काय म्हणतो, हे एक इडियम आहे. हे काय आहे, एक वाक्प्रचार आहे. आणि याचा अर्थ काय होतो, टर्न डेफ एअर टू म्हणजेच काय, ऐकून
ऐकून न ऐकल्यासारखं करणे, ऐकून न ऐकल्यासारखे करणे. एखादा व्यक्ती अवॉइड करतोय, ऐकून न ऐकल्यासारखं करतोय. ऐकलेलं तर आहेच, परंतु असं दाखवतोय की ते मी ऐकलेलं नाहीये. त्याला म्हटलं जातं टर्न अ डेफ इयर. आणि इथेच डेफ एअरच्या ऐवजी जर ब्लाइंड आय असं आलं, टर्न ए ब्लाइंड आय असं जर आलं तर पाहून न पाहिल्यासारखं करणे. एखाद्या व्यक्तीने एखादी घटना जी आहे ती घडताना पाहिली, परंतु तो असं भासवतोय, असं दाखवतोय की ही घटना मी पाहिलेली नाही. सो एखादी वस्तू असेल, घटना असेल, पाहून न पाहिल्यासारखं करणे त्याला म्हटलं जातं टू टर्न अ ब्लाइंड आय. एखादी जे काही कथा असेल किंवा काही ॲडवाईस असेल, इन्स्ट्रक्शन असतील, निर्णय असेल, ऐकून न ऐकल्यासारखं करणे, सो त्याला म्हटलं जातं टर्न अ डेफ एअर. दोन्ही इडियम्स आपण घेतलेली आहे. सो बघा, ही टर्न अ डेफ एअर म्हणजे त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. द ॲडवाईस ऑफ हिज टीचर म्हणजे त्याच्या शिक्षकांनी त्याला जो सल्ला दिला, त्याच्या शिक्षकांनी त्याला जी ॲडवाईस दिली, ते ॲडवाईस त्याने ऐकून तर घेतली, परंतु ऐकून घेऊन सुद्धा न ऐकल्यासारखं त्याने केलेलं आहे. आणि याच्यानंतर नेहमी टू हा प्रेपोजिशन वापरला जातो. सो टर्न अ डेफ एअर टू म्हणा किंवा टर्न अ ब्लाइंड आय टू म्हणा, दोन्ही परिस्थितीत टू हा प्रेपोजिशन्स बरोबर असणार आहे. सो ॲट बरोबर होणार नाही, इन बरोबर होणार नाही. 3 ऑप्शनमध्ये टू बरोबर आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये ऑन चुकीचं आहे. सो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होणार आहे ऑप्शन 3, दॅट इज 2. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे पॅराग्राफ. पॅराग्राफवर 3 प्रश्न विचारलेले आहेत. पॅराग्राफ आपण रीड करूया, काही जास्त वेळ लागणार नाही. पॅराग्राफला आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. बघा, रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. हा पॅराग्राफ रीड करा आणि या पॅराग्राफवर तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं द्या. जेसी ओवेन्स वॉज अ ट्रॅक अँड फील्ड स्टार. हा जो बघा, जेसी ओवेन्स हा एक व्यक्ती आहे. वॉज होता, अ ट्रॅक अँड फील्ड स्टार. तो ट्रॅक अँड फील्ड स्टार आहे, जे रनिंग करतात ट्रॅकवर, तसा तो स्टार आहे. हिज मोस्ट फेमस मोमेंट, त्याच्या जीवनातील सर्वात फेमस मोमेंट, क्षण जो आहे, केम इन द 1936 ऑलिम्पिक. म्हणजे हा जो व्यक्ती आहे जेसी ओवेन्स हा एक ट्रॅक अँड फील्ड स्टार आहे आणि त्याच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण जो आलेला आहे तो 1936 जे ऑलिम्पिक आहे त्यामध्ये, की त्यामध्ये त्याने वेन ही वॉन 4 गोल्ड मेडल्स, की 1936च्या ऑलिम्पिक्समध्ये त्याने 4 गोल्ड मेडल्स जी आहेत ती जिंकलेली आहेत. मच टू द अनॉयन्स ऑफ ॲडॉल्फ हिटलर. आता बघा, इथे ॲडॉल्फ हिटलर देखील आलेले आहे. आणि बघा, ह्या व्यक्तीने जेसी ओवेन्सने 1936च्या ऑलिम्पिक्समध्ये जे 4 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत त्यामुळे काय झालेलं आहे, ॲडॉल्फ हिटलरला संताप आलेला आहे. अनॉयन्स ऑफ ॲडॉल्फ हिटलर म्हणजे ॲडॉल्फ हिटलरला संताप आलेला आहे. अँड द नाझी पार्टी. आता ही जी नाझी आहे, काय आहे, नाझिझम तुम्हाला माहिती असेल, हिटलरची जी पार्टी आहे ती नाझीवादी पार्टी, नाझीवाद आहे, विचारधारा आहे, ती नाझी पार्टी आहे. त्याला आपण नाझिझम असं म्हणत असतो किंवा नाझिस्ट म्हणत असतो. सो नाझी पार्टी कोणाची आहे, हिटलरची आहे. हू होप, की ज्यांनी अपेक्षा केली होती, आशा केली होती की ऑलिम्पिक्स वुड बी अ शो केस फॉर आर्यन सुप्रिमसी. त्यांचं असं म्हणणं होतं की ॲडॉल्फ हिटलरचं असं म्हणणं होतं आणि ॲडॉल्फ हिटलरची जी पार्टी आहे आणि पार्टीचे जे लोक आहेत त्यांची अशी अपेक्षा होती की जे ऑलिम्पिक्स आहेत त्या ऑलिम्पिक्समध्ये सर्व मेडल्स किंवा त्याच्यामध्ये सर्व जे प्राबल्य असेल, मेजॉरिटी असेल मेडल्स जिंकण्याची, ती कुणाची असेल, आर्य लोकांची असेल आणि आर्यन सुप्रिमसी प्रस्थापित होईल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु जेसी ओवेन्सने 4 गोल्ड मेडल्स जिंकून त्यांच्या या अपेक्षेला काय लावलेलं आहे, सुरुंग लावलेला आहे. पुढे म्हणतोय, इन हिज लेटर लाईफ, जेसी ओवेन्सच्या नंतरच्या लाईफमध्ये जेसी ओवेन्स बिकम अ गुडविल अँबॅसिडर ऑफ अमेरिका. अमेरिकेचा तो एक अँबॅसिडर बनलेला आहे. अँड ॲथलेटिक्स, आणि ॲथलेटिक्सचा देखील तो ब्रँड अँबॅसिडर जो आहे बनलेला आहे. कोण, हा व्यक्ती जेसी ओवेन्स. पुढे म्हटलेलं आहे की जेसी ओवेन्स वॉज बॉर्न इन अल्बाना अँड द फॅमिली मूड. बघा, येथे आहे अल्बामा. अल्बामामध्ये जेसी ओवेन्सचा जन्म झालेला आहे. अँड द फॅमिली मूव्ड टू द ग्रॅनवाइल सेक्शन ऑफ क्लेव्हलँड.
क्लेवलँडचं जे ग्रॅनवेल सेक्शन आहे त्या ठिकाणी त्यांची फॅमिली शिफ्ट झालेली आहे. हिज अर्ली लाईफ, जेसी ओवेन्सची जी सुरुवातीची जी लाईफ आहे वॉज मार्क्ड बाय पॉवर्टी. म्हणजे हा जो जेसी ओवेन्स जो ज्याने 1936च्या ऑलिम्पिकमध्ये 4 गोल्ड मेडल जिंकलेली आहे असा जो हा व्यक्ती आहे, याची सुरुवातीचं जे जीवन आहे हे अत्यंत गरिबीमध्ये गेलेलं आहे, अत्यंत पॉवर्टीचा काळ होता. अँड ही वॉज फोर्स टू टेक मेनी मेनायल जॉब्स. हा शब्द महत्वाचा आहे, मेनायल. मेनायल याचा अर्थ होतो की छोटा मोठा, याचा अर्थ कॉमन. ठीक आहे. सो बघा, हलक्या प्रकारचे. अँड ही वॉज फोर्स टू टेक मेनी मेनायल जॉब्स. आणि त्याने खूप हलक्या प्रकारचे जे जॉब्स आहेत ते केलेले आहेत. सच ॲज, जसं की डिलेव्हरिंग गुड्स म्हणजे जो माल आहे त्याची डिलेव्हरी करणे. अँड वर्किंग इन शू रिपेअर शॉप, जे शू रिपेअरिंग शॉप आहे त्या ठिकाणी त्याने काम केलेलं आहे. हाऊएव्हर असं असून सुद्धा ही वॉज एबल टू डेव्हलप हिज पॅशन. आणि इतक्या गरिबीमध्ये असून सुद्धा त्याने आपली पॅशन जी आहे ती पॅशन डेव्हलप केली. फॉर रनिंगसाठी जी पॅशन आहे ती त्याने डेव्हलप केली. अँड ॲथलेटिक्स प्रती आणि रनिंग प्रती त्याची जी पॅशन आहे ती पॅशन त्याने कायम ठेवली. फ्रॉम ॲन अर्ली एज, लहानपणापासूनच ही वॉज आयडेंटिफाईड ॲज हॅव्हिंग ग्रेट पोटेन्शियल टॅलेंट. लहानपणापासूनच त्याच्यामधले टॅलेंट होतं, ते टॅलेंट ओळखलं गेलेलं होतं. तर पुढे काय म्हटलेलं आहे, जेसी ओवेन्स रोज टू नॅशनल प्रॉमिनन्स इन 1933. 1936च्या ऑलिम्पिक्समध्ये जरी त्याने 4 गोल्ड मेडल्स जिंकले असले तरी त्याची सुरुवातीची जी कारकीर्द होती, म्हणजे सुरुवातीला तो जो उदयास आलेला आहे, रोज टू नॅशनल प्रॉमिनन्स इन 1933. 1933 मध्ये खऱ्या अर्थाने हा जो जेसी ओवेन्स आहे याला काय मिळालेला आहे, एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि तिथून त्याची आयडेंटिटी जी आहे ती लोकांमध्ये पसरलेली आहे. वेन ही इक्वेल्ड, आणि 1933 मध्ये त्याने काय केलेलं आहे की जेव्हा त्याने इक्वेल्ड केलेलं आहे म्हणजे बरोबरी करणे, कुणाची तरी विक्रमाशी बरोबरी केलेली असेल किंवा खेळासोबत कुणाची तरी बरोबरी केली असेल. बघा, इक्वेल्ड द वर्ल्ड रेकॉर्ड, आणि जो वर्ल्ड रेकॉर्ड होता त्या वर्ल्ड रेकॉर्डची त्याने 1933 मध्ये बरोबरी केलेली आहे. 94 सेकंड्स, 9.4 सेकंडमध्ये फॉर द 100 यार्ड डॅश. 100 यार्ड डॅश जे आहे त्याच्यामध्ये जो विक्रम होता 94 सेकंड्सचा, जो रेकॉर्ड होता 9.4 सेकंड्सचा, त्या विक्रमाची त्याने काय केलेली आहे 1933 मध्ये बरोबरी केलेली आहे. वन ऑफ हिज ग्रेट ॲथलेटिक फीट्स ऑकर्ड इन. आता हा बघा, फीट्स म्हणजे काय, प्रताप. त्याने केलेलं जे काही काम असेल, त्याने जे काही खेळ खेळलेला असेल त्याच्यामध्ये त्याने काय केलेलं आहे, जो प्रताप केलेला आहे. ॲथलेटिक फिट्स ऑकर्ड इन 1935. 1935 मध्ये देखील त्याने खूप चांगलं कर्तबगारी करून दाखवलेली आहे. ड्युरिंग वन पर्टिक्युलर ट्रॅक मीट, एका ट्रॅक मीटमध्ये ही ब्रोक 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स. आणि एकाच ट्रॅक रेकॉर्डमध्ये 1935 मध्ये त्याने 3 वर्ल्ड रेकॉर्ड जे आहेत ते काय केलेले आहेत, तोडलेले आहेत. बघा, ही ब्रोक 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स. मग सांगायचं झालं तर या ठिकाणी बघा 1933 मध्ये त्याने काय केलेलं आहे, इक्वेल केलेलं आहे, बरोबरी केलेली आहे. इक्वेल्ड ते आपण पाहिलं की 1933 मध्ये त्याने बरोबरी केलेली आहे. त्याच्यानंतर इथे बघतोय आपण ऑकर्ड इन 1935. सो 1935 मध्ये त्याने काय केलेले आहेत, 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स जे आहेत ते ब्रोक केलेले आहेत. ब्रोक 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स. हेच फार महत्त्वाचं आहे, हेच आपल्याला उत्तरांमध्ये प्रश्नांमध्ये विचारलं जातं. दिस इन्क्लुडेड द लॉंग जम्प, आणि त्याने जे 3 रेकॉर्ड्स तोडलेले आहेत त्याच्यापैकी एक आहे लॉंग जम्प. ओवेन्स रेकॉर्ड स्टूड फॉर 25 इयर्स, आणि ते जे रेकॉर्ड त्याने तोडलेलं होतं नंतर 25 वर्षापर्यंत, 25 वर्षापर्यंत तसंच कायम होतं. म्हणजे 25 वर्ष नंतर लागलेली आहे दुसऱ्या व्यक्तीला जेसी ओवेन्सचं रेकॉर्ड तोडायला. दुसरं आहे 220 यार्ड्स आणि तिसरं आहे 220 यार्ड्स हर्डल्स. हे 3 वेगवेगळे जे रेकॉर्ड्स आहेत ते त्याने तोडलेले आहेत. ही ऑल्सो इक्वेल्ड द रेकॉर्ड फॉर 100 यार्ड्स. जेसी ओवेन्स फायनेस्ट मोमेंट केम इन 1936 बर्लिन ऑलिम्पिक. 1936 मध्ये बर्लिनला म्हणजे जर्मनीमध्ये जे ऑलिम्पिक सोहळा पार पडलेला आहे तिथे ओवेन्स फायनेस्ट मोमेंट केम.
जे सर्वाधिक चांगला मोमेंट त्याच्या लाईफमध्ये जर आला असेल तर तो 1936च्या ऑलिम्पिकमध्ये, जे आपण सुरुवातीला पाहिले की 1936च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने 4 गोल्ड मेडल जिंकलेली आहे. ही वॉन ऑलिम्पिक गोल्ड मेडल इन 100 मीटर, लॉंग जंप, 200 मीटर अँड 4 into 100 मीटर्स रिले. अशा 4 प्रकारच्या खेळामध्ये त्याने गोल्ड मेडल जे आहे ते जिंकलेलं आहे. पुढे बघा, अन अचिव्हमेंट नॉट मॅच अंटिल कार्ल लेविस इन 1904. 1984 पर्यंत त्याचे हे वर्ल्ड रेकॉर्ड कायम राहिलेले होते. इट वॉज अ कन्व्हिन्सिंग रिब्युटल टू द नाझीज होप्स ऑफ डिस्प्लेइंग आर्यन सुपिरियॉरिटी. आता बघा, बर्लिनमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे. जर्मनीमध्ये आपल्याला माहिती हिटलर आहे. 1933, 34, 35, 36चा काळ आहे. त्यामध्ये 33मध्येही या व्यक्तीने चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. 35मध्ये 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स याने तोडलेले आहेत. त्याच्यानंतर 36मध्ये 4 गोल्ड मेडल्स जे आहेत ते जिंकलेले आहेत. बर्लिनमध्ये, जर्मनीमध्ये आपल्याला दिसतंय की हे ऑलिम्पिक सोहळा पार पडतोय आणि या ठिकाणी ॲडॉल्फ हिटलर आणि त्याची जी पार्टी आहे, नाझी पार्टी, यांची अशी अपेक्षा होती, यांची अशी इच्छा होती की सर्व काही आपलेच लोक मिळवतील, जर्मनीचेच लोक जे आहेत हे सर्व गोल्ड मेडल्स जिंकवून देतील. परंतु इट वॉज कन्व्हिन्सिंग रिब्युटल. रिब्युटल म्हणजे काय की रिफ्यूज, म्हणजे त्यांच्या या अपेक्षेला पूर्णतः सुरुंग लावलेला आहे. टू द नाझीज होप्स ऑफ डिस्प्लेइंग आर्यन सुप्रिमॅरिटी. हिटलर गेव मेडल्स टू जर्मन ॲथलेट्स ऑन द फर्स्ट डे. पहिल्या दिवशी जे जर्मन ॲथलेट्स आहेत, जे जर्मन ॲथलेट्स जिंकलेले आहेत, त्या जर्मन ॲथलेट्सला हिटलरने पहिल्या दिवशी अवॉर्ड दिले, बक्षिसं दिले. आफ्टर ओवेन्स विक्ट्रीज. आणि जेव्हा हा जेसी ओवेन नावाचा जो व्यक्ती आहे आणि याने याची विक्ट्री, याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे आणि जवळपास 4 जे वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत त्याने तोडलेले आहेत, तेव्हा हिटलरने डिसाईड केलेलं आहे, डिसाइडेड नॉट टू गिव्ह एनी मोर मेडल्स. आणि तेव्हा हिटलरने असं डिसाईड केलं की आता आम्हाला अवॉर्ड द्यायचे नाहीत. कारण तुम्हाला माहिती हिटलर म्हणजे काय की तानाशाह, आम्हाला जे करायचं आहे तेच आम्ही करणार. तर या ठिकाणी आता आपला हा जो पॅराग्राफ आहे हा संपलेला आहे. बघा, पॅराग्राफ रीड केल्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल तर जेसी ओवेन्स नावाचा व्यक्ती आहे, त्याच्या ऑलिम्पिकमध्ये ज्या काही विक्रम आहेत, काही ठिकाणी विक्रमांची बरोबरी केलेली आहे, काही ठिकाणी विक्रम जे आहेत ते स्थापन केलेले आहेत, काही ठिकाणी त्याने वर्ल्ड रेकॉर्ड्स जे आहेत ते मोडलेले आहेत. इथे ॲडॉल्फ हिटलरचाही आपण मेन्शन करू शकतो की ॲडॉल्फ हिटलर जो आहे त्याने सुद्धा पहिल्या दिवशी बक्षिसं दिलेली आहेत फक्त जर्मन ॲथलेट्सला. आणि जेव्हापासून जेसी ओवेन्स नावाचा जो व्यक्ती आहे याने हे मेडल्स जिंकायला सुरुवात केली, त्या दुसऱ्या दिवसापासून ॲडॉल्फ हिटलरने बक्षिसं दिलेली नाहीयेत. अशा प्रकारचा हा पॅराग्राफ आहे. आता इथे बघा 3-4 प्रश्न विचारले जातात किंवा 5 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, वाय वॉज हिटलर अनॉइड ॲट जेसी ओवेन्स विक्ट्री. वाय वॉज हिटलर अनॉइड. हिटलर का संतापलेला होता, हिटलर का चिडलेला होता ॲट जेसी ओवेन्स विक्ट्री. जेसी ओवेन्सने जो विक्रम प्रस्थापित केला होता त्या विक्रमाला हिटलरचा संताप का झाला होता. इथे बघा, जर्मन ॲथलेट्स हॅड वॉन फ्यू इव्हेंट्स ओनली. हिटलर हॅड फेल्ड टू एस्टॅब्लिश आर्यन सुप्रिमसी. जर्मन ॲथलेट्स वर ह्युमिलिएटेड बाय ओवेन्स. असं तर झालेलंच नाही आहे, हे तर चुकीचंच होणार की जर्मन ॲथलेट्सला जेसी ओवेनने अपमानित केलं, असं कुठेही नाही आहे. ओवेन्स वॉज अ गुडविल अँबॅसडर फॉर अमेरिका. आणि त्याचं अमेरिकेला गुडविल होतं, हे तर त्याच्यानंतर झालेलं आहे, सो हे देखील होणार नाही. हिटलर हॅड फेल्ड टू एस्टॅब्लिश आर्यन सुप्रिमसी. जेव्हा हा व्यक्ती गोल्ड मेडल्स जिंकायला लागला, जेव्हा हा व्यक्ती वर्ल्ड रेकॉर्ड्स तोडायला लागला, तेव्हा हिटलरच्या लक्षात आलं की आपले जे ॲथलेट्स आहेत त्यांनाच बक्षीस द्यायचं, बाकीच्यांना द्यायचं नाही. आणि म्हणजेच काय की हिटलर जो आहे त्याची जी अपेक्षा होती की संपूर्ण बर्लिन ऑलिम्पिकमध्ये फक्त आणि फक्त जे जर्मनीचे लोक आहेत त्यांचंच आधिपत्य असलं पाहिजे, या अपेक्षेला सुरुंग लावलेला आहे. सो हिटलरचं जी एस्टॅब्लिश करायची होती आर्यन सुप्रिमेसी, ते एस्टॅब्लिश करू शकले नाही, त्यामध्ये फेल झालेलं आहे. आणि म्हणून हिटलर या ठिकाणी संतापलेला आहे. कोणावर? जेसी ओवेन्सवर. जर्मन ॲथलेट्स हॅड वॉन फ्यू इव्हेंट्स ओनली. तर हे या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे ऑप्शन 2 आपलं करेक्ट ऑप्शन होईल. पुढे बघा, वाय वर द 1936 ऑलिम्पिक गेम्स स्पेशल फॉर ओवेन्स. 1936चं जे जर्मन ऑलिम्पिक होतं ते ओवेन्ससाठी, जेसी ओवेन्ससाठी का स्पेशल होतं?
म्हणजे त्याने त्याच्यामध्ये काय स्पेशल केलेलं आहे. ही ब्रोक 3 वर्ल्ड रेकॉर्ड. त्याने 3 वर्ल्ड रेकॉर्ड जे आहेत ते तोडलेले आहेत. हिज रेकॉर्ड रिमेन अनब्रोकन इवन टुडे. नाही, असं तर झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर त्याचेही रेकॉर्ड्स जे आहेत ते तुटलेले आहेत. ही इक्वेल्ड द वर्ल्ड रेकॉर्ड फॉर द 100 यार्ड डॅश. वर्ष काय सांगितलेलं आहे, 1936. 1936 मध्ये त्याने कोणत्याही विक्रमाची बरोबरी केलेली नाही आहे, म्हणून ऑप्शन 3 उत्तर होणार नाही. ही वॉन 4 गोल्ड मेडल्स. 1936च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने किती गोल्ड मेडल जिंकलेले आहेत, 4 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. बघा सुरुवातीलाच पहिल्या 2 सेंटेन्सेसमध्ये होतं की 1936 मध्ये इथे कुठेतरी आपण पाहिलेलं आहे की जेसी ओवेन्स वॉज अ ट्रॅक स्टार. ही मोस्ट फेमस 1936 वेन ही वॉन 4 गोल्ड मेडल्स. तर बघा या ठिकाणी 4 गोल्ड मेडल त्याने जिंकलेले आहे. सो करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन 4. हे देखील ऑप्शन या ठिकाणी चुकीचं होणार. आणि त्यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे कदाचित. द वर्ड रिब्युटल. रिब्युटलचा अर्थ होतं रिफ्यूज. रिफ्यूज. आता बघा इथे अनॉयन्स. अनॉयन्स हे चुकीचं आहे. रिफ्यूट या शब्दाचा देखील होतं. रिफ्यूज म्हणा किंवा रिफ्यूट म्हणा, हे दोन्ही शब्द एकच आहे. रिफ्यूज नाकारणे. सो रिफ्युटेशन हे करेक्ट होणार. अप्रुव्हल हे त्याचं अँटोनिम होणार. प्रॉमिनन्स देखील होणार नाही. करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन 2. तर अशा पद्धतीने PWD हा जो पेपर आहे यामध्ये हा पेपर आहे 6/8/2022चा आणि संध्याकाळी 4 वाजेच्या शिफ्टमध्ये हे सर्व प्रश्न आपल्याला इंग्रजीमध्ये विचारण्यात आलेले होते TCS पॅटर्ननुसार. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न या ठिकाणी आता घेतलेले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्ही 2 ते 3 वेळेस व्यवस्थित पाहिलात, 2 ते 3 वेळेस तुम्ही जर व्यवस्थित रिवाइज करून पाहिलात तर हे सर्व प्रश्न तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कळतील. आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला यापुढे जे काही परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेमध्ये विचारले जातील आणि म्हणून हे सर्व प्रश्न तुमचे अगदी तोंडपाठ असणे गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. थँक्यू सो मच.